कोण आहे रे? यार कुणी हाक मारली? कोण आहे रे तिकडं? कुणी आवाज मारला? वीरू, हे वीरू, अरे कुठं निघाला असा अवस्थेत? अगं कुणीतरी मला हाक मारली, तेच बघायला आलो मी. अरे कुठं निघालायस? चल तिकडं. अगं चल तिकडं. बस. केवढं लागलंय बघ तुला. कशाला हालचाल करतोयस? चल झोपतो इथं. अगं नाही, थांब. कुणीतरी हाक मारल्या मला आणि काय नाही होत मला. आता ठीक आहे, मी आलोच, थांब मी बघून. यो ठीक आहेस वे तू? हा, अरे कधीतरी माझं ऐकत जा की. का त्रास देतोस मला? तुला त्रासात बघितलं की मला बी लई त्रास होतोय रे. तू आराम केल्या बिगार बरा होणार आहेस का बरं? झोप इथं, चल. कुठं उठायचं नाही इथनं. काही एडीबिडी झालीस वय? एवढा मोठा राडा होऊन भीत काय करतेस? मला वीरूची माफी मागायची आणि त्याला सगळं खरं खरं सांगायचंय. अगं पण तुला हे तू कोणी बघितलं म्हणजे आणि तुला भीव वाटत नाही वय? वाटतं ना, पण दोस्ती त्याच्यापेक्षा पण लय महत्वाची वाटते. मी खरं तर समोरच्या दारानच येणार होते, पण तिथं काकी कुणाशी तरी बोलत बसल्या होत्या. त्या बघू नये म्हणून मग इथनं आले. आयु, अगं कसली डेंजर आहेस तू. अगं पण जरा जपून कर की सगळं. हे बघ पियू, अगं तुझ्या घरातल्यांना कळलंय की तू घरी नाहीस म्हणून. अगं सगळे हुडकाय लागल्यात तुला. आणि डॅडींचा फोन बी आला होता वैशीला. काय? अगं हो, खरंच. अरे पण तुझ्या घरातल्यांना जर कळलं ना तू इकडं आहेस, तर तेच तर महायुद्ध झालंच म्हणून समज. तू जा बरं इथनं, जा बघू. नाही 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 नाही, मला कशी बी करून वीरूची माफी मागायची आणि ती मागूनच मी घरी जाणार आहे. अगं पण तू वीरूबाईला भेटणारच कशी? त्याला फोन करावा, त्याचा फोन बी भांडणात फुटलाय. आणि त्यात काकी वीरूबाईच्या आजूबाजूला कोणाला फिरकून बी देत नाही. एक काम करतो, मी वीरूबाईकडे जातो आणि तुला फोन लावून देतो, मग तुम्ही बोला. हा नाही नाही नको पिल्या, आधीच माझ्यामुळे तुला वैशीला लय त्रास झाला. आता नको. हे सगळा कुठाना माझ्यामुळे झालाय, मग मलाच तो निस्तरायला पाहिजे. तू राहू दे, मी आली. अगं नाही, नको. ऐक माझं. अगं ही येळ नाही त्याला सांगायची. वातावरण शांत होऊ दे, मग तुला काय करायचंय ती कर. आणि आता जर वीरूबाईला कळलं ना की तू अंकुशरावची पोरगी आहेस, आणि काकेला कळलं की बॅनरला शांत तूच फसलेलंस, आणि त्यात जर तुझं डॅडी हिथं आलं ना तर लयच दंगल होईल बघ. आणि तुला आवडत हे सगळं तुझ्यामुळे झालेलं नाही ना? तू चल माझ्या बरोबर, नको थांबू इथं. पियू कुठे गेली असेल? पियू, पियू, गेले असतील या. पियू, पियू मॅडम, पियूताय कुठे गेले असतील बरं न सांगताच. पियूताय, पियू, पियू. काय झालं साहेब, असे का ओरडताय? अहो आमचे पिऊ कुठे सापडले नाहीत. असतील इथेच कुठेतरी.
तुम्ही विनाकारण काळजी करताय. मगाशी तेव्हाही नव्हत्या त्या. आम्ही त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो ना त्यांच्याशी बोलायला. असतील इथेच कुठेतरी. अख्खा बांगला पालता घातला पण कुठेच सापडली नाही. बाहेर मी सगळीकडे बघितलं पण कुठंच नाही त्या. बागत आणि घराच्या पाठीमागं पण नाही त्या. बंगल्याच्या आजूबाजूला पण कुठे दिसते नाही. म्हणजे नक्कीच कुठेतरी बाहेर गेल्या असणार. जाऊन जाणार आहे कुठं? मोबाईल पण इथंच आहे, म्हणजे इथंच कुठंतरी असणार. नाही नाही, काही सांगता येत नाही बाबा. काल जे काही घडलं ना त्याच्यामुळे खूप त्रास झालाय हो त्यांना. खूप सॉफ्ट हार्टेड आहेत त्या. हळव्या मनाच्या. विरोधकाच्या घरी जाऊन माफी मागायलाही कमी करणार नाहीत त्या. ते शक्य नाही शोना मॅडम. आणि तसं जर झालं ना तर आम्ही कमावलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल आणि आम्ही ते होऊ देणार नाही. सांगते गाडी काढ. थांबा जरा. उगाच रागाच्या भारात काहीतरी गोंधळ घालून बसू नका. अशानं आमचे पुढचे सगळे डाव इसकटून टाकाल. चला आम्ही येतो. मी पण येऊ का तुमच्या मदतीला? साहेब, ठिणगी पडली. आता वणवा पेटणार गंगा. ही सगळी मज्जा आपल्याला जर लाईव्ह बघायला मिळाली असती ते किती ऑसम झालं असतं ना. मला त्या पिऊची जिरलेली बघायला फार आवडतं. लवकर. पिल्या थांब. काय ग? काय झालं? वैशूला फोन लावून दे जरा, मला बोलायचंय. लागलं. हा बोल पिल्या. तू भेटलास का पिऊला? वैशू मी बोलतेय. पिऊ. अगं पिऊ, काय चाललंय ग तुझं? डॅडीने मला फोन केला होता. मी म्हणलं त्यांना पिऊ इथं नाही म्हणून. अगं असं का सांगितलंस तू वैशे? आता एक काम कर, डॅडींना फोन लाव परत आणि सांग की मी तुझ्या सोबतच आहे. काय? अगं असं कसं सांगू? मी खोटं बोलली म्हणून जीव घेतील ते माझा. तुला मला अडचणीत सापडलेलं बघायचंय का वैशे? असं का बोलतेस ग पिऊ? ठीक आहे, करते. हा. पिल्या तू पण जा आता. मी जाईन येत नाही एकटी. परत तुला कोणी माझ्या बरोबर बघितलं ना तर अडचणीत सापडशील. होय, आता ताकद बी नाही माझ्यात मार खायची ग. चल येतो मी. आणि हो, तू बी निघ लवकर. हा होय. साहेब फोन. हॅलो. हॅलो काका, वैशी बोलतीय. हा बोल. ती पिऊ माझ्याकडे आहे हे सांगायला फोन केला होता. मगाशी खोटं का बोललीस? ती घरात आली होती आणि बसली होती. मलाच माहित नव्हतं. ठीक आहे. ए थांब जरा. पिऊनकडे फोन दे, आम्हाला बोलायचंय त्यांच्याशी. ती नाही, इथं नाही. ती अरे आत्ता तर म्हणालीस ना तिथं आहे म्हणून. इथं आहे पण माग आहे घराच्या. पुढं आलं की तुम्हाला फोन करायला सांगते ना. नाही नको, त्यांना नको त्रास देऊ. आम्हीच येतो तिकडं. आता माझं काही खरं नाही. म्हणजे पिऊचं डॅडी इकडे आहे ना, पिऊ इथं नाही
ते त्यासनी कळणार, माझा जीव घेतील ते. मला काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. पिल्या, वैशे एवढा फोन दे. आग आता कुठनं देऊ, ती आत्ताच गेली. कुठं? मला काय माहिती. काय? हॅलो 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 वैशे. आता माझं काय कर नाही. बोलवा पिऊन ना. काय झालं बोलव की लवकर. अगं आमच्याकडे काय बघत बसलीस? पियू हे तर इथंच आहेत ना पिऊ? आता तूच फोनवर म्हणालीस की इथं आहेत म्हणून. आता आम्हालाच बघावं लागेल. कांते पियू. काय झालं डॅडी? तुम्ही इथं का आलात? हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही इकडे काय करताय? डॅडी, घरी बसून डोक्यात नको नको ते विचार येत होते. जे काय झालं त्याचा लई त्रास होतो. मला सवय नाही ना या सगळ्या गोष्टींची. ह्या विचारातून बाहेर पडण्यासाठीच वैशूच्या घरी आले होते. इकडं आल्यावर तुझ्या डोक्यातले विचार थांबतात का? बाहेर यायला एवढा वेळ का लावला? अरे दादा, ते मी पिऊ, असं आम्हाला न विचारता कुठेही बाहेर जात जाऊ नका. काळजी वाटते तुमची. अहो, राजकीय वारसा असलेल्या घरात जन्माला आलाय तुम्ही. तुमचं प्रत्येक पाऊल जपून पडलं पाहिजे. वय डॅडी, तसं मी सांगूनच आले होते शोनाला. काय? हा, तिनं तुम्हाला सांगितलं नाही का? विसरले असतील. बर ठीक आहे, चला आता घरी. वय येते हा वैशू. काय करतोस रे तू इकडं? ते पप्पा काय बोबडी वळली का काय तुझी? इथं काय करतोयस? हा, वीरूबाईच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. आता मी त्याचा बॉडीगार्ड आहे ना, म्हणून रक्षण करायला आलो होतो. कोणी काय करू नये म्हणून. बॉडीगार्ड? तोंडावरनं माशी उठती खरं तुझ्या? हा, आला मोठा वीरूचं रक्षण करायला. अंकुशराव याला मारत होता तेव्हा काय मरून पडलेलंस का रं? त्याला भेटायचं नाही म्हणून सांगितलं का नाही मी? इथनं पुढं माझ्या परवानगीशिवाय त्याच्या आसपास पण फिरकायचं नाही, कळलं का? बर. मग आता निघ की घराकडं. काकी, अहो फक्त 2 मिनिटच बोलायचं होतं त्याच्याबरोबर. तुझ्या डोक्यात आळ्या पडल्यात का मेका ठोकलाय कानात कुणी? सांगितल्याला कळत नाही का? वीरूला भेटायचं नाही इथनं पुढं. चाल निघ घरी, निघ. पिल्या इकडं कशाला आला होता? कांचन, काय आहे? थोडं बोलायचं होतं. दिसत नाही का माझं काम चाललंय? हा, पर काय आहे? चटा चटा बोला.
काम आहेत मला. ते अंकुशराव म्हणत होतं की त्याच्या पोरीच्या बॅनरवर विरूनं शेण टाकलं म्हणून. पण आपला विरू असं मुद्दा म्हणून काय करल असं मला खरंच वाटत नाही. त्याला मी चांगला ओळखतो. अगं माझ्या अंगा खांद्यावर वाढवलाय त्याला. एक वेळ तो जीव देईल, पण कुणाची बदनामी होईल असं काम तो मुद्दा म्हणून उभ्या जन्मात करणार नाही. हो, त्याला अडकवण्यासाठी कुणाचा तरी डाव असला पाहिजे. कुणाचं कशाला? त्या अंकुशरावचाच डाव आहे. बघितलं नाही कसा फुतकारत होता. पण वेळ येऊ द्या, त्याचा फणा ठेचून त्याचं विषारी दात त्याच्याच घशात नाही घातलं तर नावाची कांचन सुरोशी नाही मी. पण तसं असतं तर तो आपल्या दारात येऊन इतक्या पोटतिडकीनं बोलला नसता. उलट हे प्रकरण गाजावाजा करत त्यानं 4 चौघात नेलं असतं. आणि किती झालं तर शेवटी राजकारणी माणूस तो. अंकुशराव सोडून दुसरं कोण अडकवल? आता राजकारणात स्वतःच्या फायद्यासाठी कोण कुणाला कधी कसं अडकवल हे तुला जास्त माहित आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं हे सगळं मी केलंय? अगं मी कुठं असं बोललो? हे बघा, तुम्हाला नसलेलं डोकं इथं वापरून तुम्ही तुमची अक्कल इथं पाजळू नका. अगं मी फक्त आता गप बसता का वाईच? हे असले फालतू धंदे करायला माझ्याकडे वेळ नाही. झेडपीची कामं पडल्यात. या सरी काम टेकडं बसता ना, म्हणून हे सगळं सुचतं तुम्हाला. खबरदार पुन्हा माझ्यावर संशय घाल तर. आलात तुम्ही? मी केव्हाची वाट पाहत होते. बरं झालं पियू सापडली. कुठे होतीस पियू तू? यू नो मी किती घाबरले होते तू घरात नाहीयेस हे कळल्यानंतर. तुम्ही आमच्याशी खोटं बोललात शोनाजी. मी काय खोटं बोलले? पियू तिच्या मैत्रिणीकडे जाताना तुम्हाला सांगून गेल्या होत्या, पण तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं ते. असं का केलं शोनाजी? तुम्हाला चांगलंच माहितीये आम्ही पियूची किती काळजी करतो ते. सॉरी साहेब, ऍक्च्युली तुम्ही मगाशी पियूला शोधत होतात ना, केवढे पॅनिक झाला होतात, ओरडत होतात, त्यामुळे घाबरले मी. आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की पिऊ मला ते सांगून गेली होती. ठीक आहे, अशी चूक पुन्हा होऊ देऊ नका. सॉरी. पियू तुम्ही आज जाऊ, आराम करा. हो डॅडी. माने, पियूच्या मनात त्या पोराची माफी मागायचं चाललंय. आणि असं जर झालं तर आमची मान खाली जाईल, आमचं हसू होईल. आणि ही गोष्ट जर कांचन सूर्यवंशीला कळली की कांचन सूर्यवंशी गप्प बसणार नाही. तिच्या घरी जाऊन झाडून आलोय तिला आम्ही. त्यात या प्रकरणात तिच्या पुतण्याचा हात नाही म्हटल्यावर ती आम्हाला पक्षाकडनं मिळणाऱ्या आमदारकीच्या तिकिटावर सुद्धा पाणी फिरू शकते. तुमचं बरोबर आहे साहेब, पण मग काय करायचं डोक्यात आहे तुमच्या? त्या कांचन सूर्यवंशीने एकाचं 2 करून नवा स्टंट करण्याआधी या प्रकरणावर पोळी भाजून घेतली पाहिजे आपण. पियू कोण आहेत हे अख्ख्या राज्याला कळलं पाहिजे. ते काम तुम्ही माझ्याकडे सोडा. तुम्ही फक्त पियू मॅडमकडे. जगदीशराव करतातच की ते काम. काय जगदीशराव? पियू घराच्या बाहेर पडणार नाही याची जबाबदारी तुमची. डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर नजर ठेवा. माने, त्या 2 दिवसामध्ये एका अशा कार्यक्रमाचं नियोजन करा ज्यात पियूला आपण सगळ्यांसमोर आणू. कळू दे अख्ख्या जगाला अंकुशराव पाटलाची पोरगी कोण आहे ते.